नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बाळूमामांचे गुरु मुळे महाराज आणि संत बाळूमामा यांची मी तुम्हाला दैवी शक्ती कशी होती, काय होती याबद्दलची तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे भक्तांनो. ठीक आहे, तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे, तर चला पाहूया. नमस्कार भक्तांनो, मुळे महाराज आणि संत बाळूमामा हे दोघेही अध्यात्मांच्या उंच शिखरावर पोचलेले संत होते. त्यांच्या दैवी शक्तीचा अनुभव हा केवळ चमत्कारांपुरता मर्यादित नव्हता, तर तो त्यांच्या भक्तप्रांतीय असलेल्या करुणा, श्रद्धा आणि ईश्वरनिष्ठ जीवनातून प्रकट होत होता. त्यांच्या जीवनातील प्रत्येक कृती एक अद्भुत दिव्यता जाणवत होती, जी सामान्य माणसाला समजणे कठीण पण अनुभवणे अत्यंत सोपे होते. भक्तांनो, मुळे महाराज हे अत्यंत शांत, स्थिर आणि ध्यानमग्न वृत्तीचे होते. त्यांच्या दैवी शक्तीचा मुख्य स्रोत म्हणजे त्यांची अखंड साधना आणि ईश्वराशी असलेले थेट नाळ. असे मानले जाते की त्यांनी दीर्घकाळ तपश्चर्या करून आपल्या अंतर्मनातील शक्ती जागृत केली होती. त्यांच्या दर्शनानेच अनेक भक्तांना मानसिक शक्ती लाभत होती. असे काही वेळा ते एखाद्या भक्ताच्या मनातील प्रश्न न विचारताच ओळखत असे आणि त्यावर उपाय सांगत. भक्तांनो, हे त्यांच्या अंतर्ज्ञानाचे मोठे उदाहरण मानले जाते. श्री संत सद्गुरू ब्रह्मांडनायक बाळूमामा यांची दैवी शक्ती मात्र लोकांमध्ये अधिक प्रकट स्वरूपात दिसून येते. ते श्री खंडोबा देवांचे अनन्य भक्त होते आणि त्यांच्या कृपेनेच त्यांना अनेक अलौकिक शक्ती प्राप्त झाल्या असे मानले जाते. बाळूमामांच्या जीवनात अनेक चमत्कारिक घटना घडलेल्याच्या कथा लोकांमध्ये प्रचलित आहेत. त्यांनी आजारी लोकांना स्पर्शाने किंवा आशीर्वादाने बरे केले, संकटात सापडलेल्या लोकांना मार्ग दाखवला आणि अनेकांना योग्य दिशा दिली. भक्तांनो, बाळूमामांची एक खास गोष्ट म्हणजे त्यांची साधी आणि निष्कपट जीवनशैली. त्यांनी कधीही आपल्या शक्तीचा दिखावा केला नाही. त्यांच्या मते खरी दैवी शक्ती ही नम्रतेत आणि सेवेत असते. ते नेहमी सांगत की ईश्वरावर श्रद्धा ठेवा, मन शुद्ध ठेवा आणि इतरांना मदत करा, हाच खरा मार्ग आहे. त्यांच्या या विचारामुळे लोक त्यांना सद्गुरू मानतात. मुळे महाराज आणि बाळूमामा यांच्यातील गुरुशिष्य संबंध देखील अत्यंत पवित्र गूढ होता. मुळे महाराजांनी बाळूमामांना अध्यात्माचे गूढ ज्ञान दिले आणि बाळूमामांनी ते ज्ञान समाजात प्रसारित केले. या दोघांच्या दैवी शक्तीचे एक समान धागा दिसतो, तो म्हणजे ईश्वर भक्ती, साधना आणि लोककल्याणाची भावना. भक्तांनो, त्यांच्या दैवी शक्तीचा खरा अर्थ असा आहे की त्यांनी लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला. त्यांनी लोकांना अंधश्रद्धेत अडकलेले नाही, तर श्रद्धा आणि विश्वास यांचा योग्य मार्ग दाखवला. त्यांच्या आशीर्वादामुळे अनेकांचे जीवन बदलले, दुःख कमी झाले आणि आशा निर्माण झाली. भक्तांनो, आजही अनेक भक्तांना त्यांच्या उपस्थितीचा अनुभव येतो. त्यांच्या समाधीस्थानावर जाऊन प्रार्थना केल्यावर मनात एक वेगळी शांतता मिळते. हेच त्यांच्या दैवी शक्तीचे खरे स्वरूप आहे, जे दिसतं, जे दिसत नाही पण अनुभवता येतं. भक्तांनो, म्हणूनच मुळे महाराज आणि श्री सद्गुरू संत ब्रह्मांडनायक बाळूमामा यांची दैवी शक्ती ही केवळ चमत्कारात आपल्याला बघायची नाही, तर त्यांच्या विचारांत, त्यांच्या आचरणांत आणि त्यांच्या भक्तिप्रांत असलेल्या प्रेमात आहे. त्यांच्या जीवनातून आपल्याला एकच संदेश मिळतो: श्रद्धा, साधना आणि सेवा यांच्यामध्ये खरी दैवी शक्ती दडलेली आहे. भक्तांनो, तसेच मुळे महाराज आणि संत बाळूमामा यांच्या दैवी शक्तीबद्दल जितके जास्त खोल जाऊन पाहिले, तितके अधिक गूढ आणि अनुभव प्रदान सत्य आपल्या समोर उलगडत आहे. भक्तांनो, त्यांच्या शक्तीचा अर्थ फक्त चमत्कार नसून ती एक आध्यात्मिक ऊर्जा होती.
जी भक्तांच्या जीवनात परिवर्तन घडवत होती. मुळे महाराजांनी शक्ती त्यांच्या ध्यान, मौन आणि आत्मज्ञानातून प्रकट होत असे. ते बहुतेक वेळा एकांतात राहून ईश्वर चिंतन करत असे. असे सांगितले जाते की त्यांनी मनावर इतका ताबा मिळवला होता की त्यांना बाह्य जगाच्या गोष्टींचा फारसा परिणाम होत नसे. त्यांच्या जवळ बसल्यावरच लोकांना एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा जाणवत असे. अनेक भक्त सांगतात की त्यांच्या सहवासात गेल्यावर मनातील भीती, चिंता आणि दुःख आपोआप कमी होत असे. हीच खरी त्यांची दैवी शक्ती होती. मनाला स्थिर करण्याची क्षमता होती. दुसरीकडे बाळूमामांची दैवी शक्ती अधिक लोकभिमुख आणि कृतीप्रधान होती. ते खंडोबा यांचे परमभक्त होते आणि त्यांच्या नावानेच अनेक कार्य करत असत. असे मानले जाते की बाळूमामांना खंडोबाची थेट कृपा लाभलेली होती. त्यामुळे ते अनेकदा भक्तांच्या संकटावर त्वरित उपाय सांगत असत. काही वेळा त्यांनी अशा घटना घडवल्या की ज्या सामान्य बुद्धीला पटणे कठीण होते. जसे की हरवलेल्या वस्तूंचा शोध लावणे, भविष्याबद्दल संकेत देणे किंवा संकट टाळणे. त्यांच्या दैवी शक्तीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आशीर्वादाची ताकद. बाळूमामांनी दिलेला आशीर्वाद हा केवळ शब्द नव्हता, तर त्यामागे एक प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा असते असे भक्त मानतात. त्यांच्या एका शब्दाने लोकांचे आयुष्य बदलल्याच्या अनेक कथा सांगितल्या जातात. मात्र त्यांनी कधीही या शक्तीचा उपयोग स्वार्थासाठी केला नाही. हे त्यांच्या महानतेचे खरे लक्षण आहे. पुढे भक्तांनो, मुळे महाराज आणि बाळूमामा यांच्या शक्तीमध्ये एक सूक्ष्म फरक दिसतो. मुळे महाराजांनी शक्ती अंतर्मुख आणि शांत होती. मुळे महाराजांची ती आत्मज्ञानाकडे नेणारी होती, तर बाळूमामांची शक्ती बहिर्मुख आणि कार्यशील होती, जी लोकांच्या समस्याचे निराकरण करणारी होती. पण या दोन्ही शक्तीचा स्रोत एकच होता, ईश्वर भक्ती आणि निस्वार्थी सेवा. भक्तांनो, बोला बाळूमामाच्या नावानं चांग बरं. तसेच त्यांच्या दैवी शक्तीबद्दल एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी कधीही अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिले नाही. त्यांनी नेहमी सांगितले की श्रद्धा ठेवा, पण विवेकही ठेवा. म्हणजेच त्यांनी लोकांना केवळ चमत्कारावर अवलंबून राहू नये, तर स्वतःच्या कर्मावर आणि प्रयत्नावर विश्वास ठेवावा असा संदेश दिला. आजही त्यांच्या नावाने अनेक ठिकाणी पूजा, भंडारा आणि सेवा कार्य केले जाते. भक्तांना असे वाटते की त्यांच्या स्मरणाने आणि नामस्मरणाने ही देवी शक्तीचा अनुभव मिळतो. संकटाच्या वेळी त्यांच्या नावाचा जप केल्याने मनाला धैर्य मिळते आणि मार्ग सापडतो. भक्तांनो, अखेरीस मुळे महाराज आणि बाळूमामाय नमः असं तुम्हाला कमेंटमध्ये टाईप करायचं आहे भक्तांनो. तसेच भक्तांनो, मुळे महाराज आणि श्री संत ब्रह्मांडनायक सद्गुरू बाळूमामा यांची दैवी शक्ती समजून घ्यायची असेल तर फक्त त्यांच्या चमत्काराकडे पाहून चालत नाही, तर त्यांची जीवनातील सूक्ष्म गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. कारण त्यांची खरी ताकद ही त्यांच्या अंतर्मनात आणि भक्तींशी असलेल्या नात्यात दडलेली होती. मुळे महाराज जेव्हा साधनेत मग्न होत तेव्हा ते पूर्णपणे बाह्य जगापासून दूर जात असत. त्यांच्या सभोवताल एक अद्भुत शांततेचा वलय निर्माण होत असे. लोक सांगतात की त्यांच्या जवळ बसल्यावर मनातील अस्वस्थता आपोआप कमी होत असे. जणू काही एखाद्या अदृश्य शक्तीने मन शांत केले आहे. हीच त्यांची दैवी ऊर्जा होती. ती शब्दाशिवाय कार्य करत होती. भक्तांनो, दुसऱ्या बाजूला श्री संत सद्गुरू ब्रह्मांडनायक बाळूमामा यांची शक्ती लोकांमध्ये मिसळलेली होती. ते साध्या माणसांसारखे वागत, पण त्यांच्या प्रत्येक कृतीत ईश्वरी स्पर्श जाणवत असे. एखादा गरीब, दुःखी किंवा संकटात असलेला व्यक्ती त्यांच्या जवळ आला की ते त्याला केवळ शब्दाने नव्हे तर आत्मविश्वास देऊन उभं करत. अनेक भक्त सांगतात की बाळूमामांच्या एका वाक्याने त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला.
बाळूमामांच्या दैवी शक्तीचा एक वेगळा पैलू म्हणजे त्यांची पूर्वसूचना देण्याची क्षमता आहे. काही वेळा ते भविष्यात घडणाऱ्या घटनांना इशारा देत असत. भक्तांनो, ज्यामुळे अनेक भक्त संकटापासून वाचले, पण त्यांनी कधीही या गोष्टीचा दिखावा केला नाही. त्यांच्यासाठी हे सर्व ईश्वराची कृपा होती, स्वतःची ताकद नव्हती. भक्तांनो, असं ते बोलत होते. मुळे महाराजांनी शिकवले की खरी शक्ती बाहेर शोधू नका, ती तुमच्या आतच आहे. ध्यान, जप आणि प्रामाणिक जीवन जगून ती जागृती करता येते. त्यांनी लोकांना स्वतःवर नियंत्रण ठेवायला आणि मनशुद्ध ठेवायला शिकवले, कारण मनशुद्ध असेल तर दैवी शक्तीचा अनुभव येतो. या दोघांच्या जीवनात एक समान गोष्ट दिसते. त्यांनी कधीही लोकांना घाबरवले नाही, तर त्यांना धैर्य दिले. त्यांनी अंधश्रद्धेपेक्षा श्रद्धेवर भर दिला. त्यांच्या मते देव म्हणजे केवळ मंदिरात नाही, तर प्रत्येकाच्या मनात आहे. आणि जेव्हा माणूस चांगले कर्म करतो, तेव्हा त्याच्यातील दैवी शक्ती आपोआप प्रकट होते. आज भक्तांनो, आजच्या काळातही त्यांच्या कथा ऐकल्या की मनाला एक वेगळी ऊर्जा मिळते. अनेक लोक सांगतात की संकटाच्या वेळी बाळूमामांचे नाव घेतल्यावर त्यांना मार्ग सापडतो. काहींना स्वप्नात दर्शन झाले, तर काहींना अचानक योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळाली. हे सगळं त्यांच्या दैवी शक्तीचे अनुभव मानले जातात. भक्तांनो, मुळे महाराजांनी श्री संत बाळूमामा यांची खरी शिकवण हीच आहे की दैवी शक्ती ही कुठल्याही बाह्य चमत्कारात नसून आपल्या श्रद्धेत, आपल्या कर्मात आणि आपल्या मनात शुद्धतेत असते. जेव्हा माणूस निस्वार्थ भावनेने जगतो, इतरांची मदत करतो आणि ईश्वरांचा विश्वास ठेवतो, तेव्हा तो स्वतःच त्या दैवी शक्तीचा एक भाग बनतो. भक्तांनो, तसेच भक्तांनो, एक मी सुंदर अशी कथा सांगणार आहे. बाळूमामा आणि मुळे महाराजांविषयी लक्षात ठेवा. एक सुंदर आणि मनाला भिडणारी कथा सांगतो, लक्षात ठेवा. ज्यामुळे मुळे महाराज आणि संत बाळूमामा यांच्या दैवी शक्तीचा अनुभव कसा येतो हे समजेल आपल्याला. एका छोट्या गावात सुधीर नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्यांच्या आयुष्यात खूप संकटे होती. कर्ज, आजार आणि घरातील सततची चिंता. कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या नशिबात काहीच सुधारणा होत नव्हती. एक दिवस गावातल्या एका वडीलधाऱ्या माणसाने त्याला सांगितले, तू मुळे महाराज आणि बाळूमामांच्या चरणी जा, तिथे तुला मार्ग मिळेल. सुधीर मनात थोडी शंका घेऊन निघाला. आधी तो मुळे महाराजांच्या ठिकाणी गेला. तिथे महाराज शांतपणे ध्यानात बसले होते. सुधीर त्यांच्या जवळ बसला. काही बोलला नाही, पण काही वेळाने त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्याला कळत नव्हते, पण मन हलकं झालं. जणू आत साचलेलं सगळं दुःख बाहेर पडत होतं. अचानक मुळे महाराजांनी डोळे उघडले आणि शांत आवाजात म्हणाले, घाबरू नकोस, वेळ बदलते, श्रद्धा ठेव. हे ऐकून सुधीरला एक विचित्र शांतता मिळाली. तो पुढे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्याकडे दर्शनाकडे गेला. तिथे वातावरण पूर्ण वेगळं होतं. लोकांची गर्दी, भजन आणि भक्तींचा उत्साह. सुधीरने बाळूमामांना आपली अडचण सांगितली. बाळूमामा हसले आणि म्हणाले, तुझ्या घरात उद्यापासून बदल सुरू होईल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मेहनत सोडू नकोस. सुधीर घरी परतला. दुसऱ्याच दिवशी त्याच्या शेतात पाणी सापडलं, जे अनेक दिवसापासून नव्हतं. हळूहळू पिकं चांगली यायला लागली. कर्ज फेडायला सुरुवात झाली. पण सर्वात मोठा बदल त्याच्या मनात झाला होता. तो आता घाबरत नव्हता. काही महिन्यांनी सुधीर पुन्हा दोघांच्या दर्शनाला गेला. त्याने विचारलं, महाराज, तुम्ही माझं आयुष्य बदललं, ही तुमची दैवी शक्ती आहे का? मुळे महाराज शांत हसले आणि काही बोलले नाही. पण बाळूमामा म्हणाले, दैवी शक्ती आमच्यात नाही बाबा, ती तुझ्या श्रद्धेत होती. आम्ही फक्त तुला ती दाखवलेली आहे. सुधीरला त्या क्षणी खरा अर्थ समजला.
चमत्कार बाहेर नाही, तो आपल्या विश्वासात आणि कर्मात आहे. भक्तांनो, या कथेचा संदेश असा आहे की मुळे महाराज मन शांत करायला शिकवतात आणि बाळूमामा जीवनाला दिशा देतात. पण दोघेही एकच सांगतात, भक्तांनो, श्रद्धा ठेवा, प्रयत्न करा आणि देवावर आढळ श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. देवी शक्ती तुमच्यातच आहे, लक्षात ठेवा. बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं. श्री बाळूमामा प्रसन्न, हरसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, तुम्ही या व्हिडिओवरती, या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तसेच माझा तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हरसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ.